बंधू आणि भगिनींनो, आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विश्वास आहे ईश्वर कृपेने तुम्ही सर्वजण स्वस्त असाल व आनंदी जीवन जगत असाल. बंधू आणि भगिनींनो, बघा, आज आपल्याला प्रत्येकाला वाटत असते की आपण वेगळं राहायला पाहिजे. आपल्या घरी आपली 2 मुले आणि आपण असलं पाहिजे, कारण आज धकाधकीचं जीवन आहे. बऱ्याच स्त्रिया या आपल्या पुरुषाची बरोबरीने काम करत आहे, व्यवसायाकरिता बाहेर जात आहे, नोकरी करत आहे व अर्थार्जन करत आहे, म्हणजे पैसा कमवत आहे. कमवण्याकरिता स्त्रियांना देखील आज बाहेर पडणे गरजेचे झालेले आहे. बऱ्याच स्त्रिया या आज अर्थार्जन करण्याकरिता किंवा पैसा कमवण्याकरिता बाहेर नोकरीला जात आहे, की ज्यामुळे आपल्या कुटुंबाला आपल्या पैशाने आधार मिळेल व आपण अधिक विकास करू शकेल, याकरिता स्त्रिया देखील बाहेर जात आहे. तर बंधू आणि भगिनींना, आपल्याला अशा वेळेस वाटते की आपण आपल्या घरी फक्त आपली 2 मुले व आपण असलं पाहिजे. परंतु बंधू आणि भगिनींनो, जर आपल्या घरी एखादी वयस्क व्यक्ती किंवा बुजुर्ग व्यक्ती असेल, तर त्यांचा आपल्या घरी खूप मोठा आधार होत असतो. कारण ज्याप्रमाणे कुंपण नसेल तर घरी कुणीही येऊ शकते, कसंही राहू शकते. त्याचप्रमाणे जर एखाद्या शेताला शेतमालक नसेल किंवा एखाद्या बागेला त्याचा रखवालदार नसेल, तर त्या शेताला सुरक्षित राहू शकत नाही. तिथलं पीक कोणीही चोरी करून घेऊन जाऊ शकतं किंवा त्या कुणी त्याचा वाली नसतो. त्यात ज्याप्रमाणे बाग अशी खुली असते, त्याला रखवालदार नसेल, तर त्या बागेमध्ये कोणतीही व्यक्ती येऊन त्या बागेला उद्ध्वस्त करण्यास मोकळी असते. त्याचप्रमाणे जर आपल्या घरी एखादी बुजुर्ग व्यक्ती असेल, तर एक प्रकारचे आपल्या घरी आपल्या मुलांवर त्यांचा एक धाक असतो, की ज्यामुळे आपली मुले ही वाईट कामाकडे वळू शकत नाही किंवा इतर मार्गाने जात नाही. बरेचदा जर आपण एकटं मुलांना ठेवलं, तर त्यांना काय होते की मोकळीक मिळत असते, स्वातंत्र्य असते. त्यामुळे जेव्हा आई-वडील नसतात किंवा घरी कुणीच नसते, तर त्यांना एक वेगळीच स्वातंत्र्य असते. त्यामुळे बऱ्याचदा मुले ही व्यसनाधीन होण्याची दाट शक्यता असू शकते. म्हणून अशा वेळेस आपल्या घरी जर एखादी वयस्कर व्यक्ती, बुजुर्ग व्यक्ती किंवा एखादी आजोबा-आजी त्यांचे असेल, तर त्यांच्यावरती एक वेगळाच धाक असतो व त्यांना त्यांच्याकडून चांगले संस्कार देखील मिळत असतात. म्हणून आपल्या घरी एक वयस्कर व्यक्ती किंवा असणे खूप गरजेचे असते. बरेचदा वयस्कर व्यक्ती जास्ती कामं करू शकत नाही, परंतु कामं जरी करत नसेल, परंतु ती व्यक्ती आपल्या घरी आधारस्तंभ असतो. त्यामुळे तिचा धाक असतो आणि ती बरोबर आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत असते. कारण तिला माहीत आहे की ही आपलीच मुले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी एखादी तरी वयस्कर व्यक्ती असलीच पाहिजे. कारण तिचा आपल्या मुलांवर किंवा आपल्या घरच्यावरती एक लक्ष असते. त्यामुळे आपल्या घरची मुले ही बिघडू शकत नाही. आणि बंधू आणि भगिनींनो, एखादी घरी जर नसेलच तर तो अपवाद आहे. त्यात आपण काही करू शकत नाही. जर आपल्या घरी एखादी वयस्कर व्यक्ती असेल, घरी आई-वडील किंवा इतर कोणी वयस्कर व्यक्ती असेल, तर ती बरोबरीत घरी ठेवा. कारण त्या वयस्कर व्यक्तीचा एक वेगळाच धाक घरी असतो. भलेही ते काम करत नसेल, कमी काम करत असेल, परंतु त्यांच्यामुळे आपल्या घराकडे लक्ष असते व ते आपल्या घराकडे पूर्ण लक्ष देऊन आपल्या मुलाबाळाकडे लक्ष देत असते. म्हणून आपल्या घरी एखादी तरी वयस्कर व्यक्ती असणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे जर बागेला रखवालदार नसेल, तर बागेतली वस्तू चोरी होण्याची दाट शक्यता असते. त्याप्रमाणे वयस्कर व्यक्ती नसेल, तर घरातील बऱ्याचशा मुलांवरती धाक नसते व बऱ्याचशा वाईट कृती देखील होऊ शकतात किंवा ते व्यसनाधीन देखील होऊ शकते. म्हणून बंधू आणि भगिनींना, आपल्या घरी एखादी वयस्कर व्यक्ती असणे गरजेचे आहे. बंधू आणि भगिनींनो, हा व्हिडिओ माझा आवडला असल्यास नक्की शेअर करा व माझ्या चॅनलवरती नवीन असल्यास